React.js फोल्डर ओपन केला, वेबसाईट ऍड, cmd एंटर. आणि प्रोजेक्टला रन करण्याआधी आपण कमांड टाकतो तिथे कोड पेस्ट डॉट, आणि त्यानंतर असते आपली कमांड npm रन dev. ठीक आहे, VS कोडला प्रोजेक्ट ओपन झालाय. प्रोजेक्टला रन करण्यासाठी cmd मध्ये आलो, npm रन dev कमांड टाकली आपण. प्रोजेक्ट होतोय थोडासा एक्झिक्यूट. ओके, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आला? झालंय सर्वांचं? ठीक आहे. तर आपल्याला इथे एक URL भेटली. त्या URL ला गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपला जो काय प्रोजेक्टचा रिझल्ट आहे तो रिझल्ट काय होणार इथे शो होणार आहे. मग ह्या प्रकारे आपण काल काहीतरी एक वेबसाईट बनवली होती. त्या वेबसाईट मध्ये होम पेज मध्ये आपण ह्या प्रकारे डिझायनिंग केली. त्या डिझाईन मध्ये सर्व्हर करून डेटा आणून हा स्लाइडर काय केला आपण कम्प्लीट केला होता. त्यानंतर आपण प्रोडक्ट पेज मध्ये प्रोडक्ट ह्या प्रकारे एका API कडून आणून इथे शो केले होते. ओके, त्यानंतर जसं मी एखाद्या प्रोडक्टवर क्लिक करेन तर एक प्रोडक्ट डिटेल्स नावाचं काय होईल पेज ओपन होईल, आणि त्या पेज वरती आपला प्रोडक्ट डिटेल काय होतील शो होतील. फक्त आपण आता काय केलंय स्टॅटिक डेटा शो केलाय. ओके, मग त्यानंतर आपण काय केलं इथे साइन अपचं पेज बनवलंय आणि लॉग इनचं एक पेज बनवलंय. ओके, मग साइन अप मध्ये काय होणार की आपलं जे काही अकाउंट आहे ते अकाउंट काय होणार एक नवीन क्रिएट होणार. बरोबर, जसं मी लॉग इन बटन आलो आणि इथे काय होणार जे आपलं ऑलरेडी अकाउंट आहे त्या अकाउंटला आपण काय करू शकतो इथे ऍक्सेस करू शकतो. जसं की मी इथे एक अकाउंट टाकतो 120 टाकला आणि त्यानंतर असा काहीतरी एक मी पासवर्ड राईट केला, चेकबॉक्स भरला, लॉग इन बटनावर क्लिक केलं, तर मला इथे मेसेज प्रिंट झालाय. काय मेसेज आलाय? इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. म्हणजे जो आपण हा मोबाईल नंबर आणि जो आपण हा पासवर्ड दिलाय तो काय केलाय चुकीचा दिलाय. ठीक आहे, माझं मी एक लास्ट लेक्चर मध्ये मी एक अकाउंट बनवलं होतं आणि त्याचा अकाउंटचा एक मी पासवर्ड राईट केला होता, तो माझ्या ध्यानात आहे. जसं की 72 49 32 91 53, आणि त्याचा पासवर्ड होता माझा दत्ता@123. लॉग इन बटनावर मी जसं क्लिक केलं की मी रिडायरेक्ट कुठे झालो प्रोडक्ट पेजला. ओके, मग आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला काय भेटलंय कुठे लॉग इनचं पेज इथे आलं. जस्ट मी इथे लॉग इनचं पेज ओपन केलं. ओपन केल्यानंतर जस्ट आपण इथे काय केलंय एक फॉर्म बनवलाय. त्या फॉर्म मध्ये एका इनपुट बॉक्स मध्ये युजर मोबाईल घेतलाय, सेकंड मध्ये घेतलाय आपण युजर पासवर्ड, आणि त्यानंतर एक फंक्शन बनवलंय लॉग इन प्रोसेस, आणि त्या लॉग इन प्रोसेस मध्ये आपण एक पोस्ट मेथडनी एक API कॉल केली, आणि त्या पोस्ट मेथड मध्ये आपण काय केलंय डेटा पास केलाय. कोणता केलाय? एक तर केलाय युजर नेम आणि सेकंड केलाय पासवर्ड. मग त्या API ला आपण डेटा दिल्यानंतर जो आपण डेटा दिलाय तो करेक्ट असेल तर आपला जो काही रिस्पॉन्स मध्ये स्टेटस रिस्पॉन्स मध्ये जो डेटा भेटणार आहे त्या डेटाच्या आतमध्ये जो स्टेटस असणार आहे तो कसा भेटणार आहे सक्सेस. मग डेटा बरोबर टाकला तर आपल्याला सक्सेस भेटते, सक्सेस बरोबरच आपल्याला काय भेटतं एक टोकन भेटते. आणि ते लास्ट लेक्चर मध्ये आपण काय केले ते टोकन जस्ट लोकल स्टोरेज मध्ये स्टोअर केले. मग आपल्याला माहितीये लोकल स्टोरेज मध्ये आपल्याला लोकल डेटा स्टोअर करण्यासाठी लोकल स्टोरेज डॉट सेट आयटम काय स्टोअर करायची टोकन, आणि ते टोकन कुठे रिस्पॉन्सच्या आतमध्ये डेटाच्या आतमध्ये. आणि टोकन स्टोअर झाल्यानंतर आपण काय केलं इथे रिडायरेक्ट केले म्हणजे नॅव्हिगेट केले. म्हणजे आपण टोकन स्टोअर झाल्यानंतर युजरला कुठे पाठवलंय स्लॅश प्रोडक्टला. ओके, आणि एखाद्या वेळेस कदाचित हा स्टेटस फेल आला किंवा एरर आला तर आपण काय केलंय एक मेसेज प्रिंट केलाय. कोणता? इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड, की ह्या प्रकारे आपल्याला इथे शो होतंय. ठीक आहे, मी एकदा काय करतो जे काही माझ्या लोकल स्टोरेज मध्ये डेटा स्टोअर झालाय त्याला एकदा मी रिमूव्ह करतो. तर ते ऍप्लिकेशन मध्ये असताना ऍप्लिकेशन मध्ये पुढे
जसं तुमच्यामध्ये असं दिसत असेल. ओके, मी एकदा झूम करतो. काही जणांना भरपूर जणांना प्रॉब्लेम आलाय. इथे तुम्हाला लोकल स्टोरेजच्या पुढे काय दिसतंय? ॲरो सारखं दिसतंय ना, छोटं छोटं. ठीक आहे, दाखवतोय. अरे इथे ॲरो आहे. हा ॲरो आहे ना, त्याच्यावर तुम्ही जस्ट क्लिक केलं की तुम्हाला इथे एक URL दिसेल. जस्ट मी याला मोठं करतो. आले इथे लोकल होस्ट कोलन 5173 असं दिसतंय. तसं तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं तर इथे काय दिसतंय आपल्याला? ह्याला मी टोकनला डिलीट करतो 2 मिनिटं. जस्ट एकदा डबल दाखवतो तुम्हाला. जस्ट मी लॉग इन केलं, लॉग इनच्या फॉर्मला आलो. एक मी मोबाईल नंबर टाकला 72 49 32 91 53. एक पासवर्ड टाकला मी 321. चेकबॉक्स भरला, लॉग इन बटनावर मी क्लिक केलं. तर टोकन आलंय का? नाही आलं. पण आपल्याला एक मेसेज प्रिंट झाला. काय? इनव्हॅलिड युजर नेम अँड पासवर्ड. आता मी पासवर्ड काय टाकतो? बरोबर टाकतो, दत्ता@123. लॉग इन बटनावर क्लिक केलं तर मी रिडायरेक्ट कुठे झालो? प्रोडक्ट पेजला. आणि आपल्याला लोकल स्टोरेज मध्ये काय भेटलंय? टोकन स्टोअर झालं. इतर फंडा समजलाय सर्वांना? नेक्स्ट स्टेप. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय राहणार? लॉग इन झाले, आपल्याला टोकन भेटले, पक्का? ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला असं करायची, ठीक आहे, सपोज आपण युजर आहे. आपण, मी कोण आहे आता? युजर आहे. युजर येणार, काय करणार? असं असं सर्च करणार. अरे वेबसाईट मध्ये काय नाही. ठीक आहे, प्रोडक्ट मध्ये येणार. अरे भरपूर सारे प्रोडक्ट आहेत, त्यामधला त्याला एखादा शूज आवडला, जसं की हा सेकंड नंबरचा आवडला. तो काय करणार? डायरेक्टली तर ऍड टू, ठीक आहे, डायरेक्टली ऍड टू कार्डच्या जागी आपण व्ह्यू टाकायची इथे. व्ह्यू प्रोडक्ट. ठीक आहे, थोडंसं व्यवस्थित वाटेल. जस्ट मी त्याला चेंज करतो. कुठे असणार ते? प्रोडक्ट कार्ड मध्ये. ओके, प्रोडक्ट कार्ड मध्ये जिथे ऍड टू कार्ड आहे तिथे मी राईट करतो फक्त व्ह्यू. व्ह्यूचा व्ह्यू आपण थोडस कॅपिटल टाकू. व्ह्यू प्रोडक्ट. आउटपुट पेजला आलं इथे. जस्ट मी काय केलं? सेकंड प्रोडक्टवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मला काय झालं पाहिजे? त्या प्रोडक्टची डिटेल भेटली पाहिजे. पण इथे काय होतंय बघा, काय होतंय की मी हा शूज सिलेक्ट केला, ह्याच्यावर क्लिक केलं, पण आतमध्ये तर वेगळाच शूज दिसतोय. मग आपल्याला काय करायचं की ज्या आपण डेटावर क्लिक करतो तो डेटा आपल्याला काय झाला पाहिजे? ते शो झाला पाहिजे, बरोबर ना? मग आता आपल्याला डेटा कोणत्या पेजवर आणायचा आहे? प्रोडक्ट डिटेल नावाच्या पेजवर. कोणत्या? प्रोडक्ट डिटेल नावाच्या. मग आपल्याकडे एक एपीआय आहे आणि त्या एपीआय मधून आपण काय करू शकतो? एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्टची डिटेल आणू शकतो. काय करू शकतो आपण? एका स्पेसिफिक प्रोडक्टची डिटेल आणू शकतो. म्हणजे त्यात एकच प्रोडक्ट असणार आणि त्या प्रोडक्टची आपल्याला डिटेल्स येणार. जसं की तुम्हाला एक एपीआय दाखवतो मी. ठीक आहे, रजिस्ट्रेशनची, लॉग इनची, स्लाइडर डिटेल, प्रोडक्ट डिटेल, त्यानंतर प्रोडक्ट बाय कार्ड इथे आहे. प्रोडक्ट डिटेल नावाची आपल्याकडे काय एक URL आहे आणि ह्या URL ला मेथड कोणती? ह्याला कोणता कोणता डेटा लागतोय? प्रोडक्ट आयडी आणि टोकन. टोकन आहे का आपल्याकडे? कुठे आहे टोकन? कुठे आहे? कुठे ठेवलंय आपण? कुठेतरी ठेवलंय ना, एक जागा आहे. लोकल स्टोरेज मध्ये आपण टोकन ठेवले, बरोबर? आता ही प्रोडक्ट आयडी, आता ही प्रोडक्ट आयडी कुठून भेटणार ते आपण, ठीक आहे. जस्ट मी कुठे आलो आता? प्रोडक्ट डिटेल नावाच्या पेजवर आलो. ओके, आता आपल्याला ह्या URL ला कॉल करण्यासाठी आपल्याला टोकन तर आहे आपल्याकडे. आपल्याला गरज कशाची आता? प्रोडक्ट आयडीची. आता ही प्रोडक्ट आयडी कुठे भेटते माहितीये तुम्हाला? की आपल्याकडे एक एपीआय आहे, माहिती कोणती? ज्या एपीआय चा यूज करू आपण ह्या प्रोडक्ट डिटेल नावाच्या पेजवर 74 प्रोडक्ट आणले. कोणत्या पेजवर आहे ही एपीआय? प्रोडक्ट नावाच्या आहे ना इथे, प्रोडक्ट नावाच्या. ठीक आहे, जस्ट मी इथे काय करतो? कन्सोल केलेला आहे ऑलरेडी. जस्ट मी इथे इन्सेप्ट करतो. कन्सोलला ओपन केलं तर आपल्याला इथे रिस्पॉन्स शो झालाय आणि त्या रिस्पॉन्सच्या आतमध्ये 74 प्रोडक्ट आहेत. त्या प्रोडक्ट मध्ये आपल्याला काय काय भेटते बघा? प्रोडक्ट नेम भेटते, ते आपण प्रिंट केलं. त्यानंतर प्रोडक्ट लेबल भेटतोय, त्यानंतर प्रोडक्ट इमेज भेटते, प्रोडक्ट प्राइस भेटते, त्यानंतर कार्ड, त्यानंतर इथे काय भेटतंय? प्रोडक्ट टेबल
आयडी म्हणजे प्रोडक्टची आयडी भेटते ना आपल्याला, आहे ना. मग आपल्याला काय करायचे की ही प्रोडक्ट आयडी कॅच करायची. मग कॅच करण्यासाठी मी काय करतो, जे आपलं प्रोडक्ट डिटेल नावाचं पेज आहे किंवा प्रोडक्ट कार्ड नावाचं आहे, त्यामध्ये आपल्याला जसं इमेज भेटली, जसं प्रोडक्ट नेम भेटले, जसं प्रोडक्ट प्राइस भेटले, त्या प्रकारे आपल्याला भेटलं असेल ना प्रोडक्ट टेबल आयडी भेटली असेल ना. जस्ट मी त्याला काय करतो, एकदा प्रिंट करतो. कुठे कुठे प्रिंट करू आपण, ठीक आहे, ह्या प्रोडक्ट नेमच्या पुढे करू किंवा मी अजून एक इथे H2 घेतो जस्ट, आणि इथे मी करतो प्रॉफ्टच्या आतून आपल्याला डेटाच्या आतून काय प्रिंट करायची, प्रोडक्ट टेबल आयडी. एकदा आयडी प्रिंट होती का आपण ते चेक करू शकतो. ओके, आउटपुट पेजला आलो, कन्सोलला मी 2 मिनिटं बंद करतो, इथे रिफ्रेश करतो. एकदा डबल रिफ्रेश करून मी इथे बघा, इथे काय प्राइस आहे आणि ही जी प्रिंट झाली ती काय आहे, आपली प्रोडक्ट आयडी आहे. म्हणजे आपल्याला प्रोडक्ट आयडी भेटतीये. आता ही प्रोडक्ट आयडी आपल्याला कुठे पाठवायची, प्रोडक्ट डिटेल नावाच्या पेजला पाठवायची ना. कोणत्या पेजला लागते आपल्याला प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट डिटेलला लागते. प्रोडक्ट पेजला असून उपयोग नाही, आपल्याला कुठे लागते, प्रोडक्ट डिटेलला. मग पाठवण्यासाठी आपल्याकडे भरपूर सारे मेथड आहेत. जसं की डेटा पाठवण्यासाठी एक गेट मेथड असते, सेकंड असते पोस्ट मेथड, अजून एक मेथड असते, माहिती आहे तुम्हाला. हा, डेटा पाठवण्यासाठी आहे का मेथड, माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, असं पाहिलंय तुम्ही. ठीक आहे, इथेच दाखवतो मी. प्रोडक्ट डॅश आयडी कोलन किंवा असं क्वेश्चन मार्क असतो, आणि त्याच्या पुढे प्रोडक्टची आयडी. अरे पाहिलंय का नाही तुम्ही, असं पाहिलं असेल ना, यूज नसून केलं पण पाहिलंय का एखाद्या URL मध्ये, नाही पाहिलं. ठीक आहे, नसेल पाहिलं तर मी दाखवतो. जस्ट आपल्याकडे फ्लिपकार्ट आहे, काय झालं बघितले, बाकीच्यांनी नाही बघितले. आपण इथे व्हाईट टी शर्ट मी सिलेक्ट करतो इथे. आता URL मध्ये काय आहे, फ्लिपकार्ट, ज्याला दिसत नाही त्याने आता पहा काय इथे, flipkart.com. जस्ट मी एक व्हाईट शर्ट सिलेक्ट केला, हा वाला URL काय झाली, आता झाली इथे चेंज, flipkart.com. त्याच्या पुढे मेन सेल्फ डिझाईन भरपूर सारा मोठा पार्ट आलाय. त्यानंतर आयटम, पुढे काहीतरी आयडी दिसते इथे, आहे ना, तुम्हाला दिसत नाही का, अरे दिसते ना क्वेश्चन मार्कच्या पुढे, इथे काहीतरी नंबर आहे, SHS काहीतरी राईट केले त्यांनी. आता जे राईट केले आहे ना, पण URL मध्ये काहीतरी डेटा आहे ना. मग आपण काय करू माहितीये की जसं आपण ह्याच्यावर क्लिक करतो, प्रोडक्ट कोणत्या पेजला येतो, प्रोडक्ट डिटेल, मग आपण काय करणार माहितीये, ह्याच्याच पुढे आपण असं आयडी पास करू. चालेल ना, असं करायची एकदा ट्राय. ठीक आहे, जसं की मी इथे आलो आणि एकदा चेक करतो, तर आपण इथे लिंक टॅग मध्ये स्लॅश डिटेल राईट केलंय राईट. त्याच्या पुढेच मी काय करतो, जसं स्लॅश देतो आणि इथे करतो राईट मी 20 केला, राईट 30 झालंय का, लक्ष आहे. ठीक आहे, मी बघत होतो तुमचं लक्ष आहे का नाही. ठीक आहे, ओके. एकदा मी रिफ्रेश केलं प्रोडक्टला, मी प्रोडक्ट सिलेक्ट केला हा वाला, तर URL मध्ये काय आलंय आता इथे, आलंय 30, येतोय ना आपल्याला इथे 30. ओके, मग तिथे 30 पाठवण्यापेक्षा आपण काय करू, ज्या प्रोडक्टवर आपण क्लिक करून तोच आयडी केला पाहिजे. मग जस्ट आपण इथे काय करणार माहितीये, इथे आपण कॉन्केटेशन बी करू शकतो, पण त्याच्याऐवजी मी इथे काय यूज करतो माहितीये, रिमूव्ह करतो आणि ह्याला टिल्ट यूज करतो. चालेल ना, इथे टिल्ट माहितीये तुम्हाला, टिल्ट, इथे टिल्ट नको म्हणते का, टिल्टला एरर येतो आहे ना. ओके, तो हँडल करण्यासाठी आपण कर्ली घेऊ आणि कर्लीच्या आतमध्ये डबल टिल्ट, असं होतं. आला एरर इथे, ऍडजस्ट, अरे फक्त आपण ट्राय करायचं. ठीक आहे, घेतला टिल्ट आणि टिल्ट मध्ये मी सांगतो स्लॅश प्रोडक्ट DET करू पाहिजे, केलं इथे. आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा रिफ्रेश केलं मी इथे,
पहिल्या प्रोडक्ट क्लिक केलं, आलो प्रोडक्ट डिटेलला. ओके, काही प्रॉब्लेम नाही आला इथं. मग त्याच्याबरोबरच आपण काय करू, अटॅच करू आपली जी इथे प्रोडक्ट टेबल आय डी केली ते अटॅच करू. त्यासाठी अटॅच करण्यासाठी सिंपल इथे काय करायचं, डॉलर घ्यायचा, कर्ली ब्रॅकेट ओपन करायचा, क्लोज करायचा, ह्याच्या आतमध्ये प्रॉप्स मधून डेटा मधून प्रोडक्ट टेबल आय डी पास करायची. समजलंय कॉन्केटेशन कसं केलं? हे टिल्डचं माहिती आहे ना तुम्हाला? नसेल माहिती आहे ऑनलाईन मेंबर, मला तुम्ही सांगा, ती एकदा डबल मी तुम्हाला सांगू शकतो. जस्ट इथे आलो, सेकंड प्रोडक्टवर क्लिक केलं तर URL मध्ये बघा काय आलंय आता इथे 202 आलंय ना. कुठलं आलंय 202? डबल इथे आलो मी, फर्स्ट प्रोडक्टवर क्लिक केलं तर किती आलं इथे 200 आलंय, काहीतरी भेटते ना. मग हा आयडी आपल्याला कॅच करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल माहितीये? ओके, एकदम स्लो जाऊ आपण, काय अडचण नाही, फक्त समजून घ्या तुम्ही. ओके, जसं मी प्रोडक्टवर क्लिक केलं, प्रोडक्ट शो होत आहे का ते? नाही शो होत. काय म्हणतंय, ह्या टाईपची URL सापडली का, ह्याला रस्ता सापडलाय का? आपण पाथ कोणता दिलाय, स्लॅश प्रोडक्ट डिटेल, आणि त्याच्या पुढे ही काय आलंय, माहित नाही त्याला. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, app.jss मध्ये जो आपला प्रोडक्ट डिटेलचा पाथ आहे त्या पाथच्या पुढे स्लॅश डबल कोलन किंवा साप चावल्यासारखं चिन्ह, आणि त्याच्या पुढे देतो मी सपोज एक नाव, जसं की प्रोडक्ट अंडरस्कोर ID दिलं हे नाव मी. जस्ट एकदा आउटपुट पेजला आलो, काय झालं, मला जे वाटेल ते देऊ शकतो मी. ठीक आहे, इथे आपलं मनाने नाव द्यायचंय, जस्ट टेबल आयडी द्या. फक्त तिकडनं पाठवताना आपण टेबल आयडी मधून पाठवलंय, इकडनं आपल्याला कॅच करायच्या वेळी आपण काही पण नाव देऊ. जस्ट एकदा आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, प्रोडक्टवर क्लिक केलं, झाला हा प्रोडक्ट डिटेल पास. पक्का झाला का? अरे काहीतरी चुकतंय असं मला वाटतंय बरं का. आयडी असाच पाठवतात का? ठीक आहे, स्लॅश राहिला होता आपला. डबल एकदा मी जातो, इथे आलो, क्लिक केलं, किती आला प्रोडक्ट आयडी 1 आला इथे. आता जसं मी आता चौथ्या प्रोडक्टवर क्लिक केलं, किती आला आयडी 4 आला. म्हणजे भेटला आपल्याला प्रोडक्ट डिटेल पेजवर, पाठवला नाही, URL मध्ये पाठवलंय नुसतं. आता त्याला URL मधून कॅच करण्यासाठी आपल्याला काय करायचे, की जी प्रोडक्ट डिटेल नावाचं कंपोनंट आहे त्या कंपोनंट मध्ये आपल्याला तो प्रोडक्ट आयडी काय करायचा आहे, कॅच करायचा आहे. मग कॅच करण्यासाठी आपल्याला एका मॉड्यूलची गरज आहे. कशाची गरज आहे आपल्याला? मॉड्यूलची. आता त्या मॉड्यूलचं नाव आहे इम्पोर्ट यूज पॅरम. कोणतं मॉड्यूल आहे ते, किंवा पॅकेज म्हणा तुम्ही त्याला, यूज पॅरम्स. ते पॅकेज कुठून इम्पोर्ट केलंय आपण, रिॲक्ट राऊट डॉम केलंय. आता फक्त काय करायचे, त्याची जी काही फंक्शनॅलिटी आहे, जे काही यूज पॅरम मध्ये डेटा आहे तो डेटा आपल्याला कॅच करायची. कसा करायची, एक व्हेरिएबल घेतला कॉन्स्ट, त्याला नाव देतो कोणतं माहितीये मी, जे मी app.jss मध्ये मी प्रोडक्ट आयडी नाव दिलंय तेच नाव मी कुठे देणार, कर्लीच्या आतमध्ये. इक्वल टू कुठून कॅच करायचे आपल्याला डेटा, URL मधून. मग URL मधून आपल्याला डेटा घ्यायचा असेल तर कशाची गरज असते, यूज पॅरम. बस यूज पॅरम इथे राईट करा. लॅपटॉप स्लो चालवायला. ओके, यूज पॅरम राईट केला मी इथे. आणि जो काही यूज पॅरम मध्ये, यूज पॅरम काय करतो, जी URL मध्ये डेटा पाठवलाय तो डेटा कॅच करण्यासाठी आपल्याला एका मॉड्यूलची गरज असते किंवा पॅकेजची गरज असते. कोणत्या, यूज पॅरम्स. आणि तो कुठून इम्पोर्ट केला मी, रिॲक्ट राऊट डॉम. मग त्यातनं काय केलं मी, जी यूज पॅरम मध्ये जी प्रोडक्ट आयडी आहे त्याला मी काय केलं, कॅच केलं फक्त. जस्ट तो प्रोडक्ट आयडी नावाचा व्हेरिएबल आहे, मी काय करतो, ह्या प्रोडक्ट डिटेलच्या पुढे प्रिंट करतो. केला, जस्ट आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, किती नंबर आला इथे, प्रोडक्ट आयडी 4 आला. स्लो का चालतंय इतकं, 2 मिनिट, अरे लय स्लो चालतंय. ओके, काय प्रॉब्लेम आहे,
सपोज मी आता एखादा लास्टचा प्रोडक्ट मधला प्रोडक्ट घेतला, त्याच्यावर क्लिक केलं, प्रोडक्ट आयडी किती आला 65. त्यानंतर इथे आलो, प्रोडक्ट आयडी किती आला 59. म्हणजे आपल्याला प्रोडक्ट आयडी भेटतोय, ज्याच्यावर आपण क्लिक करतो त्याचा आपल्याला काय भेटतो, इथे प्रोडक्ट आयडी भेटतो. भेटला प्रोडक्ट आयडी. मग आपल्याला ती काय करायची, एक URL काय करायची, कॉल करायची, किंवा आपल्याला एक API ला कॉल करायची. API ला कॉल करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टीची गरज आहे. कोणत्या, एक प्रोडक्ट आयडी आणि सेकंड. मग मी काय करतो, एखाद्या API ला कॉल करण्यासाठी जस्ट इथे काय घेतला, एक यूज इफेक्ट घेतला, राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन, आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपण काय राईट करणार, की आपल्याला एक API कॉल करायची. मग API कॉल करण्यासाठी कोणाची गरज आहे, Axios. फ्रॉम कुठून, Axios. आणि त्या यूज इफेक्टच्या आतमध्ये मी सांगतो इथे की Axios डॉट पोस्ट, कारण आपल्याला डेटा काय करायचा आहे, पाठवायचा आहे. राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये असते URL, कोमा देतो, आणि इथे काय करतो आपण, एक OBJ पास करतो. त्यानंतर डॉट राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन, ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो रिस्पॉन्स. जो रिस्पॉन्स भेटन तो रिस्पॉन्स मी करतो इथे कन्सोल डॉट लॉग करतो. जसं की त्याला नाव देतो सर्व्हर रिस्पॉन्स. आणि जिथे URL आहे ती URL च्या जागी मी तिथे जी आपली ही प्रोडक्ट बाय आयडी ची URL आहे ती जस्ट मी तिथे काय करतो, पेस्ट करतो. केली इथे पेस्ट. आता आपल्याला काय करायचं, ऑब्जेक्ट पास करायचं आहे. ऑब्जेक्ट तर बनवलं नाही ना, जस्ट मी ते कॉन्स्ट OBJ कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, आणि ह्याच्या आतमध्ये दोन डेटा असणार. कोणत्या कोणत्या डेटा असणार आहे, एक असणार आहे प्रोडक्ट, डबल कोड घेतला, त्या डबल कोड मध्ये प्रोडक्ट आयडी, आणि प्रोडक्ट आयडी कुठे आहे आपल्याकडे, ह्या प्रोडक्ट आयडी नावाच्या व्हेरिएबल मध्ये जस्ट मी ते कनेक्ट करतो. आणि सेकंड आपल्याला काय द्यायची, टोकन. टोकन कुठे आहे, कुठे आहे टोकन, लोकल स्टोरेज मध्ये. आता आपल्याला माहिती आहे लोकल स्टोरेज मध्ये टोकन स्टोअर करायचं म्हणजे आपण काय करतो, तिथे लोकल स्टोरेज डॉट सेट आयटम. आणि लोकल स्टोरेज मधून टोकन घ्यायचं असेल तर काय करायचं माहितीये, लोकल स्टोरेज डॉट, जसं घेण्यासाठी गेट आयटम, त्याने देण्यासाठी सेट आयटम, घेण्यासाठी गेट आयटम, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये सांगायची काय घ्यायची तुला, टोकन. भेटलं आपल्याला टोकन. जस्ट इथे आपण API कॉल केली, त्याला आपण दिलंय प्रोडक्ट आयडी आणि दुसरं दिलंय टोकन. एकदा मी आउटपुट पेजला आलो, एकदा बॅक जातो, एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्ट वर मी क्लिक करतो, जसं की 3rd नंबरचे क्लिक केलं, कन्सोलला ओपन करतो मी इथे, आणि कन्सोल मध्ये जी आपण API कॉल केली त्या API मध्ये आपल्याला डेटा आलाय की प्रोडक्ट पेजचा आहे डेटा, ठीक आहे. आला इथे सर्व्हर रिस्पॉन्स आलाय, ठीक आहे. ओनली सर्व्हर रिस्पॉन्स का आलाय, इथे प्रोडक्ट आयडी दिली आणि तिकडनं आपल्याला भेटलंय, जिथे प्रोडक्ट आयडीच्या जागी मी काय करतो, जस्ट प्रोडक्ट टेबल आयडी राईट करतो. ओके, ओके. डबल एकदा आउटपुट पेजला आलो, प्रोडक्ट पेजला आलो, एक स्पेसिफिक सेकंड प्रोडक्ट वर क्लिक केलं मी, आणि कन्सोल मध्ये जो आपण API कॉल केली होती त्यामधून आपल्याला रिस्पॉन्स काय आला, दोनदा प्रिंट झाला इथे. पण रिस्पॉन्स मध्ये डेटा यायला पाहिजे, कॉन्फिग यायला पाहिजे, है ना, ठीक आहे. काय आहे ना तो, ठीक आहे. OBJ पास केलाय, OBJ मध्ये प्रोडक्ट आयडी OBJ व्हेअर राईट केला, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, सर्व्हर कडून रिस्पॉन्स येत आहे पण त्यामध्ये काही डेटा येत नाही. का येत नाही, की आपण डेटा प्रिंटच केला नाही, है ना.
नुसतं इथं एक मेसेज प्रिंट केलाय सर्व्हर रिस्पॉन्स, त्याच्या पुढे रिस्पॉन्स कुठं प्रिंट करायचा राहिला. ओके, आउटपुट पेजला आलो, जस्ट रिफ्रेश केलं मी इथे आणि आपल्याला सर्व्हर कडून आता एक रिस्पॉन्स भेटेल, 100% भेटला. त्यामध्ये काय आलंय, डेटा आलाय, कॉन्फिग आलाय, हेडर आलाय, रिक्वेस्ट आली. ह्यामधला महत्वाचा कोण आहे, डेटा महत्वाचा आहे. ओके, मग मी इथे असं करू शकतो ना, रिस्पॉन्स मधून काय करतो, डेटा. आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा रिफ्रेश केलं आणि ते रिफ्रेश केल्यानंतर सर्व्हर कडून आपल्याला एक रिस्पॉन्स भेटलाय. त्यामध्ये काय भेटलंय, मेसेज इनव्हॅलिड आणि इथे स्टेटस काय आलाय, फेल आलाय. का आलाय सांगू दे, की मी इथे प्रोडक्ट आयडीच्या जागी प्रोडक्ट टेबल आयडी केलं आहे ना, चेंज केले होते. एकदा डबल आलो मी प्रोडक्ट नावाच्या पेजवर, एक प्रोडक्ट मी सिलेक्ट केला सेकंड वाला. तसं मी कन्सोल मध्ये जातोय, तर इथे बघा, डबल एकदा रिस्पॉन्स करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, प्रोडक्ट डिटेल्स पेजला एक एपीआय काय झाली, कॉल झाली आणि त्या एपीआय मध्ये आपल्याला शेवढा डेटा भेटलाय ना. जसं की आपण त्याला एक टोकन दिलं आणि प्रोडक्ट आयडी दिली, त्यांनी आपल्याला काय दिलं, की प्रोडक्टची अख्खी इन्फॉर्मेशन दिली नाही दे बघा. जसे की काय काय दिलंय, कार्ड दिलंय, कार्ड आयडी दिली, कॅटेगरी इमेज दिली, त्यानंतर कॅटेगरी नेम दिली, प्रोडक्टची प्राइस, इमेज, लेबल, प्रोडक्ट नेम, आयडी दिलं इथे. जस्ट मी इथे काय करतो, जिथे हे प्रोडक्ट इमेज आहे ना, त्या प्रोडक्ट इमेज, ओके, लगेच नाही आपण, आता जो डेटा आहे तो डेटा आपण फक्त काय केला, इथे कन्सोल मध्ये राईट केला. मग जो डेटा भेटलाय तो डेटा आपल्याला काय करायचं, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं. त्यासाठी मी एक व्हेरिएबल बनवतो, कॉन्स्ट. त्या व्हेरिएबलला नाव काय द्यायचं, प्रोडक्ट अंडरस्कोर इन्फो द्यायचं आणि त्याचं एक फंक्शन असेल सेट प्रोडक्ट अंडरस्कोर इन्फो इक्वल टू, त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा राहणार आहे मला ह्याच्यावरनं सांगू शकतात तुम्ही. तुम्हाला हा डेटा शो होतोय, मग हा कोणत्या टाईपचा डेटा आलाय. ऑनलाईन मेंबर तुम्ही पण सांगू शकतात, कोणता अरे आलाय, ऑब्जेक्ट आलाय, नंबर आलाय, स्ट्रिंग आलाय, नल आलाय, अनडिफाईंड आलाय, एनी आलाय. विशाल म्हणतोय ऑब्जेक्ट, मग त्यासाठी मी ते राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये काय देऊ, स्क्वेअर ब्रॅकेट देऊ, कर्ली ब्रॅकेट, कारण ऑब्जेक्ट आहे तो डेटा स्टोअर होणार आहे. ओके, मग डेटा स्टोअर करण्यासाठी जस्ट मी इथे काय करतो, सेट प्रोडक्ट इन्फो मध्ये काय करायचं, रिस्पॉन्स मधून डेटाच्या आतून डेटा स्टोअर करायचा, डेटा, अरे डेटा. ओके, एकदा आउटपुट पेजला आलो, जस्ट मी इथे एकदा रिफ्रेश केलं, जसं आपल्याला सर्व्हर कडून डेटा आला, तो डेटा कुठे स्टोअर झाला, आता त्या प्रोडक्ट इन्फो नावाच्या व्हेरिएबल मध्ये झाला. इथे कशामध्ये झालाय, एका ऑब्जेक्ट मध्ये. आणि आता जो काय प्रोडक्ट इन्फो नावाचा व्हेरिएबल आहे त्यामधला डेटा जस्ट मी काय करतो, इथे प्रिंट करतो. जसं की जिथे प्रोडक्ट नेम आहे तिथे मी काय करतो, ओपन करली, क्लोज करली आणि त्याच्या आतमध्ये प्रोडक्ट इन्फो नावाच्या ऑब्जेक्ट मधून काय प्रिंट करायची. जसं की आपण इथे बघू, एपीआय मध्ये सपोज आपल्याला प्रिंट करायची प्रोडक्ट नेम करायची. ओके, जस्ट इथे आलो आणि इथे प्रोडक्ट नेम झालं इथे. त्यानंतर प्रोडक्ट नेम केल्यानंतर मी इथे काय करतो, इमेज पण करतो. कुठे इमेज आहे, इथे इमेज, जस्ट इमेजला मी इथे काय करतो, इक्वल टू डबल कोड. ठीक आहे, डबल कोड द्यायची गरज नाही, डायरेक्टली कर्ली ब्रॅकेट मध्ये प्रोडक्ट इन्फो मधून आपल्याला काय प्रिंट करायची, प्रोडक्ट इमेज. एकदा आउटपुट पेजला आलो, जस्ट इथे मी रिफ्रेश केलं, झाली इमेज चेंज झाली. ठीक आहे, एकदा मी दुसऱ्या प्रोडक्टला जाऊ आपण. ठीक आहे, हा रेडवाला शूज, जसं मी त्याच्यावर क्लिक केलं तर आतमध्ये कोणता कलर आला, प्रोडक्ट शो होता आता रेडवाला, झाला ना. ठीक आहे, अजून बघू आपण ट्राय करून, दुसरे प्रोडक्ट शो होतात का. जसं की हा ब्लॅक वाला, कोणता प्रोडक्ट आला इथे, आला. ज्या प्रोडक्ट आपण क्लिक करतो तो प्रोडक्ट झाला इथे शो. जी बाकीचा डेटा राहिलाय तो पण डेटा मी जस्ट काय करतो, इथे प्रिंट करून घेतो. जसं एपीआय मध्ये प्राइस पण आली, जस्ट कॉपी केलं मी इथे, पुढे प्राइस, ओपन करली, क्लोज करली, ह्याच्या आतमध्ये प्रोडक्ट इन्फो मधून प्राइस प्रिंट करायची.
आउटपुट पेजला आलं. जस्ट इथे रिफ्रेश केलं, आली इथे प्राइस आली. त्यानंतर अजून काय राहिलं, प्राइस नंतर नेम तर प्रिंट केलंय आपण. ठीक आहे, प्रोडक्ट डिटेल नाही. ठीक आहे, स्टॅटिकच आपण राहून देऊ. ओके, जेव्हा आपण नवीन एपीआय बनवली किंवा तुम्ही बनवा, तेव्हा तुम्ही ते प्रोडक्ट डिटेल म्हणून असा एक कॉलम ऍड करू शकतात. ठीक आहे, त्यानंतर इथे कार्ड. आता हे कार्ड नेमकं काय दिलंय, की हा प्रोडक्ट कार्ड मध्ये ऍड आहे की नाही ही तर ठरवलं जातंय ह्या कार्ड मध्ये. मग हा प्रोडक्ट कार्ड मध्ये ऍड आहे की नाही, नाहीये, नाही ना, दिसतंय नाही हा प्रोडक्ट कार्ड मध्ये ऍड करण्यासाठी. मग प्रोडक्ट, जास्त कन्फ्युज होता ना तुम्ही असं. सपोज मी फर्स्ट प्रोडक्टवर क्लिक केलं, दिसला आपल्याला फर्स्ट प्रोडक्ट. त्यानंतर मी लास्ट वाला बघतोय, लास्टवर क्लिक केलं, लास्टच्या प्रोडक्टची आपल्याला सगळी डिटेल इथे शो झाली. इथं समजलंय. ठीक आहे, ह्या आयडीची गरज नाही मला, जस्ट मी त्याला रिमूव्ह करून टाकतो. फक्त आपण आयडी शो होतोय का नाही ते चेक करण्यासाठी तो आयडी प्रिंट केला. इथं समजलंय तुम्हाला पॉईंट क्लिअर ऑनलाईन मेंबर, का कन्फ्युज झाला इथेच, काय झालं, कॉम्प्लिकेट जातंय का काय होते अंजली? ऑनलाईन मेंबर समजतंय का नाही? प्रोडक्ट इन्फो, ठीक आहे, प्रोडक्ट इन्फो मध्ये काय घेतले ते नाही समजलं का? ठीक आहे, हा जस्ट हा काय बनवलाय आपण, व्हेरिएबल बनवलाय, बरोबर ना. त्या व्हेरिएबल मध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर होणार आहे, ऑब्जेक्ट टाईप. समजलं एवढं. मग आपल्याला ह्या एपीआय कडून ह्या एपीआय ला कॉल केल्यानंतर ह्या एपीआय ला आपण काय देतो, एक टोकन देतो आणि दुसरी काय देतो, आयडी देतो. मग ही दोन्ही आपण डेटा दिल्यानंतर तो आपल्याला देतो एका प्रोडक्टची डिटेल. कशात देतोय ते प्रोडक्टची डिटेल, आपल्याला एका ऑब्जेक्ट मध्ये देतोय ना, ऑब्जेक्ट मध्ये. मग त्यामुळे दिले हे ऑब्जेक्ट मध्ये डेटा. मग जो हा ऑब्जेक्ट मध्ये डेटा भेटतोय तो डेटा मी काय केला, ह्या प्रोडक्ट इन्फो नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केला, जस्ट इथे. मग जो काय प्रोडक्ट इन्फो नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा कोणता स्टोअर झाला आता, कार्ड कार्ड, कार्ड आयडी, कार्ड इमेज, कॅटेगरी नेम, प्राइस, प्रोडक्ट इमेज, लेबल नेम, टेबल. एवढा सारा डेटा कुठे स्टोअर झाला आता, प्रोडक्ट इन्फो मध्ये. मग मी जस्ट काय केलं इथे, प्रोडक्ट इन्फो मधून प्रोडक्ट इमेज, त्यानंतर प्रोडक्ट इन्फो मधून प्रोडक्टचा, त्यानंतर प्रोडक्ट इन्फो मधून प्रोडक्टची, झाला एवढं डेटा स्टोअर केला. तर त्या प्रोडक्ट इन्फो मध्ये प्रोडक्ट डिटेल असती तर प्रोडक्ट डिटेल केली असते मी. समजलं एवढं, काही कॉम्प्लिकेट नाही. ह्या एपीआय मध्ये आपल्याला डेटा भेटतोय, त्या एपीआय मधला डेटा घ्यायचा आणि प्रिंट करायचा, जास्ती काही कॉम्प्लिकेट नाही. आता ह्या एपीआय मध्ये प्रोडक्ट आयडी का दिला माहितीये, की आपल्याला जो प्रोडक्टवर आपण क्लिक करतो तोच प्रोडक्ट आपल्याला काय झाला पाहिजे होता, शो झाला पाहिजे होता. त्यामुळे आपण काय दिला, प्रोडक्ट दिला. मग सपोज एखादा प्रोडक्ट मी हा ऍड टू कार्ड केला असता, मी कोण दत्ता, मी ऍड टू कार्ड केला असता कधी काल, तर मला इथे काय दिसलं पाहिजे, कंटिन्यू विथ कार्ड दिसलं पाहिजे, किंवा तिथे ऑलरेडी ऍडेड कार्ड असं दिसलं पाहिजे ना. म्हणजे कुणी हा प्रोडक्ट ऍड केलाय ते समजण्यासाठी आपण काय करतो, टोकन देतो. हा टोकन म्हणजे काय, आपला एक नंबर. जसं की आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथे नंबर लावण्यासाठी आपल्याला सांगतात तुमचा नंबर आहे 74 75, काहीतरी असं आपल्याला एक नंबर देतात. मग हा टोकन म्हणजे काय, आपला एक नंबर, आपली आयडेंटिटी. समजते, कॉलेजमध्ये गेलात, क्लासमध्ये गेलात, तर क्लासमध्ये तुम्हाला एक रोल नंबर दिला जातो, की ते रोल नंबर म्हणला 65 की लगेच तुम्ही म्हणता प्रेझेंट सर, असं करतात ना. मग तो आयडेंटिटी म्हणजेच आपला कोण आहे, हा. त्यामुळे आपण हा टोकन दिलाय. ओके, आता जो काय हा डेटा आलाय त्या डेटामध्ये टेबलची गरज नाही, प्रोडक्ट नेम प्रिंट केलाय, लेबलची गरज नाही, प्रोडक्ट इमेज आपण प्रिंट केलाय, प्राइस केलाय, कॅटेगरी आयडी, इमेज वगैरे नको आपल्याला. आता आपल्याला बघायची हा प्रोडक्ट ऑलरेडी ऍड टू कार्ड मध्ये असेल आपल्या कार्ड लिस्ट मध्ये, तर इथे शो झालं पाहिजे ऑलरेडी किंवा ऑलरेडी ऍडेड कार्ड. समजतंय. मग मी असं राईट करू शकतो इथे,
कुठे येते बटन? ठीक आहे, बटन कुठे मी एकदा शोधतो. आहे इथे बटन. मग इथे मी असं करू शकतो. मी कसं करू मग? ते बटन नो असेल तर आपल्याला ऍड टू कार्ड बटन शो झालं पाहिजे, आणि इथे यस असेल तर ऑलरेडी ऍडेड कार्ड, अशी आपल्याला बटन शो करायची. तर कसं करू मी? एनी आयडिया? ऑनलाईन मेंबर कंडिशन द्यावं लागेल. इफ मध्ये इफ ऐवजी दुसरं काय देऊ शकतो मी? तुम्हाला टर्नरी ऑपरेटर माहिती आहे का? ऐकलंय लहानपणी, शिकलो कधीतरी. मग जावा स्क्रिप्ट मध्ये टर्नरी ऑपरेटर कसं आहे, त्याचा सिंटॅक्स माहिती आहे तुम्हाला? ऑनलाईन मेंबर कसा आहे सिंटॅक्स सांगा बरं. काहीतरी असं असतं ना, ठीक आहे असं, या असं काहीतरी का? अरे तिथं राईट का आहे ना बरं माझं. ओके, ऑनलाईन मेंबर माझा व्हॉइस ब्रेक होत नाही ना? एकदा नेटवर्क चेक करतो, कारण माझा लॅपटॉप काही स्लो चाललाय सध्या. 2 मिनिट. तोपर्यंत तुम्ही स्प्रेड ऑपरेटर आठवून ठेवा कसं आहे. अरे टर्नर आहे का? नेटवर्क स्पीड आहे. ओके, टर्नरी ऑपरेटरचा कसा आहे सिम्बॉल, सिंटॅक्स कसा आहे सांगा. आधी कंडिशन द्यायची, त्यानंतर ठीक आहे असंच काहीतरी ना, की इथे काहीतरी असं स्क्वेअर ब्रॅकेट, त्यामध्ये एक क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क नंतर असं डबल साप चावल्यासारखं असंच ना. इथे ट्रू असेल तर ट्रू असेल, इकडं फॉल्स, असं काहीतरी ना. पक्का माहिती आहे तुम्हाला? आता इफ ऐवजी मी राईट करू इथे, मग मी ते असं राईट करतो, स्क्वेअर ब्रॅकेट घेतला आणि ह्याच्या आतमध्ये एक सांगतो. मी इथे काय सांगतो की प्रोडक्ट इन्फो मध्ये कार्ड इक्वल टू नो असेल, आहेत ना, कंडिशन झाली. परत क्वेश्चन मार्क, आणि त्या क्वेश्चन मार्क मध्ये असेल तर काय करतो, राऊंड मध्ये सांगतो मी. तर असेल तर तिथे एक H1 प्रिंट कर, काय? ऍड टू कार्ड. आणि नसेल तर साप चावल्यासारखं चिन्ह, आणि त्यामध्ये कोलन म्हणतात त्याला, ठीक आहे ना. ओके, आणि त्यामध्ये H1 मध्ये मी राईट करतो इथे ऑल रेडी ऍडेड टू कार्ड करायचं. ओके, टू काय अडचण नाही सध्या, आपल्या समजण्यासाठी फक्त मी राईट करतो. ओके, आउटपुट पेजला आलो. पुढे आउटपुट पेज इथे नाही, इकडे जस्ट इथे रिफ्रेश केलं तर H1 मध्ये आपल्याला काय शो झालं इथे आता, ऍड टू कार्ड. आणि हे प्रोडक्ट ऍड कार्ड मध्ये असतात तर ऑलरेडी ऍडेड कार्ड मध्ये. पण जसं मी इथे रिफ्रेश करतोय, ठीक आहे, तर बटन टाकू, जिथे मी H1 राईट केलं तिथे बटन टाकू, समजेल ना. मग कुठे बटन, हेच बटन कॉपी पेस्ट करू का मग इथे? अरे भरपूर सारे एरर यायला लागले ना. ठीक आहे, त्यांना सॉल्व्ह करायचं आपल्याला माहिती आहे. बटन टॅग घ्या, त्या बटन टॅग मध्ये सांगा ऍड टू कार्ड, कार्डचा C कॅपिटल राईट करतो. ओके, आणि जी काही क्लास प्रॉपर्टी आहे ते क्लास प्रॉपर्टी बोलतोय, जस्ट त्याला ऍड करू केले ऍड, आणि हे बटन डायरेक्ट उडून टाकू गायब. ठीक आहे, असेल तर ऍड टू कार्ड नावाचं प्रोडक्ट बटन शो होईल, आणि नसेल तर ऑलरेडी ऍड टू कार्ड. जस्ट मी इथे राईट करतो, मग ऑलरेडी ऍडेड टू कार्ड. आउटपुट पेजला आलो, जस्ट मी इथे रिफ्रेश केलं तर काय बटन शो झालं इथे आता, ऍड टू कार्ड झालं. जस्ट मी याला रिफ्रेश करतोय. दोन्ही बटनला कलर वेगळा देऊ आपण, ठीक आहे ना, आपल्याला समजेल नेमकं इश्यू काय होतोय. तिथे कोणता देऊ मी, ग्रीन देऊ. आता कोणतं बटन आहे इथे, ऍड टू,
जस्ट मी रिफ्रेश केलं. कोणतं, अरे ग्रीन कलर नाही झाला का? अरे हवरचा केलाय मी कलर, आहे ना, हवरचा नाही करायचा आम्हाला. ठीक आहे, बीजी कलर ब्ल्यू दिलाय, ब्ल्यूच्या जागी मी ते ग्रीन राईट करतो. ओके, जस्ट आउटपुट पेज लावलं, जस्ट मी ते रिफ्रेश केलं, तर ह्यात एक बग दिसतोय मला. काय बग आहे? बग्स किंवा एक एरर आहे छोटासा. जस्ट रिफ्रेश केलं, काय झालं इथे? आधी ऑलरेडी ऍडेड कार्ड नावाचं बटन शो होतंय आणि त्यानंतर काय होतं, एक ऍड टू कार्ड नावाचं बटन शो होतं. म्हणजे एक ग्लिच झाला इथे, आहे ना ग्लिच. पक्का कसा सॉल्व्ह करायचा मग हा? जसं रिफ्रेश केलं, आधी ऑलरेडी ऍड टू कार्ड आणि त्यानंतर ऍड टू कार्ड शो होत. प्रिव्हेंट डिफॉल्ट, प्रिव्हेंट डिफॉल्ट आपण फॉर्म मध्ये यूज करतो. एखादा फॉर्म ला सबमिट होऊन न देण्यापेक्षा इथं फॉर्म कुठं सबमिट होत आहे? जस्ट बटन आहे. नाही, जस्ट फॉर्म काय करतो, प्रिव्हेंट डिफॉल्ट फॉर्मला सबमिट होऊन देत नाही. हा, मग इथे काय करायचं? असं करू शकतो आपण, प्रोडक्ट इन्फो मध्ये कार्ड इक्वल टू नो असेल तर ऍड टू कार्ड नावाचं बटन शो कर, आणि तिथे नो नसेल तर तिथे काय कर, असं एम्प्टी प्रिंट कर. चालेल ना, म्हणजे काहीच नाही शो होणार. ओके, आणि ऍज इट इज सेम करतो मी इथे खाली राईट, आणि तिथे यस असेल, यस असेल तर तिथे कोणतं बटन शो कर? ऑलरेडी ऍडेड कार्ड. आणि नसेल, यस नसेल तर एम्प्टी शो कर. आउटपुट पेजला आलो, जस्ट रिफ्रेश केलं मी इथे, झाला बग सॉल्व. झाला का सॉल्व? जस्ट काय केलं मी तिथे, दोन कंडिशन राईट केल्या. कोणत्या? टर्नरी ऑपरेटर. झाला आपला प्रॉब्लेम सॉल्व. समजलं इधर का कॉम्प्लिकेट जाते अजून पण? ऑनलाईन मेंबर लेफ्ट जॉईन करू राहिले, एकदम स्लो चाललंय ना, फास्ट होत आहे. समजलं हा पॉइंट तुम्हाला आता? झाला, प्रोडक्ट शो झाला. ओके, आता आपल्याला काय करायचे, यानंतर प्रोडक्ट पेजवर आलो, एखादा युजर कुठे आला, प्रोडक्ट पेजवर आलो, त्यांनी एक बूट काय केलं, सिलेक्ट केला हा वाला केल्यानंतर तो काय करणार, ऍड टू कार्ड करणार, आणि ऍड टू कार्ड गेल्यानंतर आपल्या इथे काय होणार, बटन असणार आहे, कोणतं, कार्ड नावाचं, बरोबर ना? ओके, अजून पुढे अजून काय असेल वेबसाईट मध्ये, कुणाला काही सांगता येईल? काय ते चुकतंय आपलं. आपण लॉग इन केलंय ना आपण, मग लॉग इन केल्यानंतर आपल्याला लॉग इनचं बटन शो व्हायला पाहिजे का नाही? नाही ना, तिथं काय पाहिजे, लॉगआउटचं बटन. अजून जस्ट फ्लिपकार्टला आलो, आता माझं अकाउंट काय येते, प्रोडक्ट शो केल्यामुळे काय होते जास्त. ऍज ह्यांचीच मेथड आपण काय करू, सिस्टीमला कॉपी करू. जस्ट माझं फ्लिपकार्टचं अकाउंट काय येते, लॉग इन आहे ना. जसं मी इथे आलो, मला सांगतात का ते लॉग इन करा म्हणून? मला कोणते बटन शो झालेत, प्रोफाईल, ऑर्डर्स आणि लॉगआउट. जस्ट मी आता इथे लॉगआउट केलं, तर मला इथे बटन कोणतं शो झालं आता, लॉग इन. मग आपल्या वेबसाईट मध्ये काय होतंय, आपण लॉग इन केलंय का नाही, मग इथे बटन कोणतं शो करायचं आता, लॉगआउटचं बटन झालं. मग आपण लॉग इन केल्यामुळे काय होतंय, लॉग इन केल्यानंतर आपल्याला लोकल स्टोरेज मध्ये एक टोकन स्टोअर होतंय ना. मग आपण काय करू, लोकल स्टोरेज मध्ये टोकन असेल तर युजर लॉग इन, आणि लोकल स्टोरेज मध्ये टोकन नसेल तर युजर लॉग इन आहे का? तीच मेथडचा यूज करून आपण तिथे आयकॉन शो करू. जस्ट मी इथे आलो नाव बार मध्ये, आणि नाव बार मध्ये कुठे आपलं प्रोफाईल बटन आणि लॉग इन बटन, सॉरी साइन अप बटन आहे, इथे दोन बटन. मग मी ते काय करतो, त्या दोन्ही बटन्सला मी काय करतो, जस्ट एका डिव मध्ये राईट करतो. एक डिव घेतला आणि त्या डिवच्या आतमध्ये दोन्ही बटन राईट केले, काही प्रॉब्लेम आला चेक करतो. ठीक आहे, थोडेसे जवळ जवळ झालेत, आपल्याला माहिती आहे. त्यांना दूर करण्यासाठी काय करायचं, मार्जिन सपोज 3 पिक्सल. ओके, थोडस व्यवस्थित होईल.
झाले लांब लांब आले इथे बटन. जस्ट मी इथे काय केले, दोन्ही बटनला एका डिवच्या आतमध्ये राईट केलं. ओके, मग इथे मी एक कंडिशन राईट करतो, जसं की आपण कोणतं ऑपरेटर यूज केलं आता, टर्न. तेच ऑपरेटर मी इथे यूज करतो. ओपन करली, क्लोज करली, आणि ह्याच्या आतमध्ये मी सांगतो लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम, आणि त्यामधून आपल्याला घ्यायची इथं टोकन. आपल्याला टोकन कधी भेटन, लोकल स्टोरेज मध्ये असेल तर भेटन इथे, नाहीतर भेटन का, भेटलं तर ट्रू भेटेल आणि नाही भेटलं तर फॉल्स. त्याच कंडिशनचा यूज करून आपण इथे लॉग इन मेथड करू. मग इथे मी राईट केला क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क मध्ये टोकन असेल तर कोणते बटन शो करायचे, ठीक आहे, सध्या आपण बटन नाही करत, सो पण मी इथे H1 करतो किंवा पी टॅग करतो. टोकन भेटलं असेल तर युजर काय लॉग इन, मग आपण इथे टाकू प्रोफाईल. आणि टोकन नाही भेटलं तर आपण तिथे कोणते बटन शो करायचे, एक पी टॅग घेतला, त्या पी टॅग मध्ये लॉग इन बटन. आउटपुट पेजला आलो, जस्ट मी इथे रिफ्रेश केलं तर मला इथे बटन कोणतं शो झालंय आता, प्रोफाईल. का झालंय, कारण आपण काय सध्या लॉग इन आहोत. लॉग इन म्हणजे काय, की आपल्या लोकल स्टोरेज मध्ये आपल्याकडे टोकन स्टोर आहे. जसं की कुठे आलो, ऍप्लिकेशन मध्ये. ठीक आहे, अजून थोडंसं याला इकडे घेतो. आलो ऍप्लिकेशन मध्ये, आणि ते आहे आपल्याला टोकन भेटतंय. जस्ट मी ही टोकन डिलीट केलं, म्हणजे काय केलं, त्याला रिमूव्ह केलं. कोणतं बटन शोध आलं, कस काय, कारण टोकन नाही. कुठे टोकन नाही, लोकल स्टोरेज मध्ये. जस्ट मी एकदा डबल लॉग इन करतो, मग पासवर्ड टाकला, लॉग इन करतो, क्लिक केलं लॉग इन नावाच्या बटन. कोणतं बटन शोध आलं इथे आता, हाच फंडा आपण यूज करू शकतो ना. जिथे आपण हे प्रोफाईल नावाचं बटन शो केलंय त्याऐवजी आपण काय करणार, तिथे एक प्रोफाईल नावाचं बटन शो करणार. जस्ट मी काय करतो, पहिला हा ड्यू कॉपी करतो आणि कुठे टाकतो, जिथे लॉग इन आपण पी टॅग टाकलाय तिथे आपण काय असणार, इथे हा फंडा असणार. समजलं इथं का, कॉम्प्लिकेट वाटतं हे पण. कोणतं ऑपरेटर यूज केले, टर्नरी ऑपरेटर. ठीक आहे, त्याचा असं व्यवस्थित एंड करतो मी, म्हणजे तुम्हाला पण दिसायला व्यवस्थित दिसेल. ओके, आणि हा क्वेश्चन मार्क कंडिशन आहे तशीच वर राहून देऊ आपण. त्याला ऍडजस्ट करतोय मी, व्यवस्थित लावतोय. ठीक आहे, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं. ठीक आहे, याला बंद करतो, काही गरज नाही आपल्याला याची. आता इथे बटन कोणतं झालंय, प्रोफाईल, कारण आपण काय लॉग इन. तिथे प्रोफाईल नावाच्या बटनाच्या ऐवजी आपण तिथे दोन बटन शो करू. जसं की मी इथे काय करतो, पी टॅगला रिमूव्ह केलं, त्याच्या आतमध्ये एक डिव घेतला, आणि त्या डिवच्या आतमध्ये आपले दोन बटन असतात. जसं आपलं एक साइन इनचं बटन आहे, त्याला पण मी असं कॉपी पेस्ट करतो, फक्त कॉपी केलं, इथे पेस्ट केलं, आलं इथे साइन इनचं बटन. ओके, तिथे कोणतं बटन असेल आपलं, कार्ट बटन असेल. ओके, आउटपुट पेज ला रिफ्रेश केलं, आलं इथे कार्डचं बटन. आणि सेकंड बटन आपण तिथे शो करू शकतो, प्रोफाईलचं बटन. जसे की मी ह्या लिंक टॅगला अजून कॉपी करतो त्याच्यामध्येच, आणि इथे सांगतो कार्डच्या जागी काय राहणार, इथे प्रोफाईल. आउटपुट पेजला आलो. आता आपण लॉग इन आहे का लॉग आउट आहे, लॉग इन आहे, कारण काय इथे आपल्याला कार्ड आणि प्रोफाईल बटन शो होतंय. समजतंय ना आता, आपण युजर काय झाले सध्या, प्रोफाईल बटन टाकण्याऐवजी आपण काय करू, आयकॉन टाकायचा. कोणती वेबसाईट आहे, मी एक नवीन वेबसाईट सांगितली, ऑनलाईन मेंबर कोणती सांगितली, कोणती आठवत आहे, ऑनलाईन मध्ये आठवत आहे का नाही,
तुम्ही नका आठवू, मी आठवू. अरे गायत्रीला माहिती. रिमिक्स आयकॉन आहे हे. नाही हे ओके. अरे दुसरंच ओपन झालंय. रिमिक्स आयकॉन. ओके. आणि ह्यामध्ये आपल्याला प्रोफाईलच्या जागी कोणता आयकॉन टाकायचा? प्रोफाईल. माझं लॅपटॉप लय स्लो चाललंय ना. कोणता आयकॉन टाकायची? हवलं. अरे अजून व्यवस्थित असेल तर घेतलं असतं. ठीक आहे. कशात पाहिजे आपल्याला? ह्या टॅग मध्ये. जस्ट ह्याला टॅगला कॉपी केलं. किती आलो? जिथे हे बटन आहे त्या बटनला डायरेक्ट मी रिमूव्ह करून टाकलं. तिथे हा आयकॉन पेस्ट केला. त्याला इम्पोर्ट करण्यासाठी लास्ट लेटर डिलीट केलं, डबल राईट केला, सजेशन आलं, एंटर केलं, झालं इम्पोर्ट. आउटपुट पेजला आलो. जस्ट एकदा रिफ्रेश केलं मी इथे, तर इथे आपल्याला आयकॉन शो झाले. पण त्याची डिझाईनची वाट लागली आहे ना. मग ती डिझाईन देण्यासाठी काय करणार? जस्ट तो वरचा जो काही आपला क्लास नेम आहे त्यालाच मी क्लास नेमला कॉपी केलं, ह्या आयकॉनला दिलं मी पेस्ट करून. आउटपुट पेजला आलो. जस्ट रिफ्रेश केलं तर खूप साठे मोठे एरर आले आहेत. झाला सॉल्व. आयकॉनच गायब झाले. कलर झालाय का? ओके. रिमूव्ह केला. कुठे बटन कुठे गेले? ठीक आहे तसंच आपण ठेवू व्यवस्थित. जास्त डोकं नको लावायचं ना. प्रोफाईलचं बटन चांगलं दिसतंय. ठीक आहे. मग या प्रोफाईल नावच्या ऐवजी आपण बटन टाकू. तसं चालेल ना. इथे ठीक आहे. लॅपटॉपला एकदा रिस्टार्टची गरज आहे माझ्या. जस्ट आउटपुट पेजला आलो. रिफ्रेश केलं तर बटन आपल्याला इथे शो झालं. लागले. त्यानंतर कार्ड बटन शो करू. कार्ड बटन शो करण्यासाठी पुढे जाणार आपण रिमिक्स आयकॉनला आलो आणि तिथे काय सर्च करू मी असं की मला ते ट्रॉली शो होईल. ट्रॉलीच करायची. आलं. काय सर्च करायचे? शॉपिंग कार्ड. ठीक आहे. तुम्हाला जे वाटेल ते करा. मी शॉप केलं तरी मला आलंय. ओके. जस्ट इथे आलो. तो टॅग प्रिंट केला, लास्ट लेटर रिमूव्ह केला, डबल राईट केला, सजेशन आलं, एंटर केला. नाहीतर तुम्ही सीडीएननी सुद्धा करू शकता बरं का. आले तिथे 2 बटन. झालंय. जसं मी कार्ड बटनावर क्लिक करेन तर कुठं आलो मी? डायरेक्टली क्रिएट अकाउंटला. कुठे गेलो पाहिजे? कार्ड पेजला गेलो पाहिजे ना. मग इथे मी राईट करतो कार्ड 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 करतो. ओके. आउटपुट पेजला आलो. जस्ट रिफ्रेश केलं. इथे क्लिक केलं. कुठे आलो मी? कार्डला आलो. प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर कुठे गेलो पाहिजे? प्रोफाईल पेजला. जस्ट मग इथे मी चेंज करतो नेम स्लॅश क्रिएट अकाउंटच्या जागी प्रोफाईल. आउटपुट पेजला आलो. जस्ट एकदा रिफ्रेश केलं. प्रोफाईलवर क्लिक केलं. कुठे आलो? स्लॅश प्रोफाईल. ओके. काही प्रॉब्लेम नाही. इतर तर आपलं व्यवस्थित झालंय सर्वांचं. आता प्रोफाईल मध्ये काय काय असणार? तिथे तुमची इन्फॉर्मेशन असेल, तुमचा एक फोटो असेल छानसा, त्यानंतर तिथे सेटिंग्स असतील, लॉगआउटचं बटन असेल. तिथे जसं तुम्ही लॉगआउट केलं की इथे साइन अप आणि लॉग इनचं बटन शो होईल. आता लॉगआउट करण्यासाठी काय करायचं? फक्त काहीच नाही करायचं. जो लोकल स्टोरेज मध्ये टोकन आहे त्या टोकनला गायब करायचं. झालं लॉगआउट. समजलं इथं का कन्फ्युज झालं इथंच? ऑनलाईन मेंबर मला सांग. आता मी तुमच्यासारखं काही नाही की सर कुठून केला तुम्ही प्रोजेक्ट असं तसं. मी पण असाच विचार करतोय. जस्ट फ्लिपकार्टला आलो. हॅलो. सर्च केली काही नाही. प्रोडक्ट पेजला असेल. आलो प्रोडक्ट पेजला. मला यातला एक बूट आवडला. कोणता माहितीये? हा वाला. किती? 11,000 रुपयाचा. ठीक आहे. जस्ट मी पाहणार आहे आता, घेणार नाही. पहिला क्लिक केला. त्या प्रोडक्टची सगळी डिटेल मला शो झाली इथे. आवडलंय मला इथे. आता मी काय करणार? ऍड टू कार्ड करणार. आणि ऍड टू कार्ड केल्यानंतर तो प्रोडक्ट कुठे जाणार? कार्ड मध्ये जाणार. आणि कार्ड मध्ये जस्ट आपण इथे जाऊ. ह्यांची प्रोसेस. आलो मी इथे फ्लिपकार्टला. अरे वॉच मस्त आहे ना. ठीक आहे. वॉच पाहिली. क्लिक केली मी वॉचवर. अरे मस्त आहे वॉच आहे ना. इथे आपल्याला 2 ऑप्शन दिसतात, चेंज ऍड्रेस आणि ऍड टू कार्ड. आपल्याकडे ऍड टू कार्ड आहे. मी ऍड टू कार्ड केला हा प्रोडक्ट.
ओके, करंट लोकेशन मागतंय तर घेऊन जातो. ते म्हणते लॉग इन करा आधी. ठीक आहे, ठीक आहे, लॉग इन करा म्हणतो इथं. जसं मी ऍड टू कार्ड केलं, ठीक आहे, ओटीपी वगैरे मागतोय. ते जास्त आपण कॉम्प्लिकेट मध्ये चाललं. जसं मी इथे ऍड टू कार्ड केला तर तो प्रोडक्ट कुठे होणार मला शो? ह्या कार्ड मध्ये. मग आपल्याला पण तेच करायची. एखादा युजर आला, त्याने प्रोडक्ट शो केला, ऍड टू कार्ड नावाच्या बटनावर क्लिक केलं, तर तो प्रोडक्ट कुठे गेला पाहिजे? कार्ड मध्ये. आता ऍड टू कार्ड प्रोडक्ट करण्यासाठी आपल्याकडे एक एपीआय आहे. कुठे एपीआय दाखवू तुम्हाला? जशी ते आलो, कुठे ऍड टू कार्डची एपीआय, प्रोडक्ट कार्ड डिटेल आहे, कार्ड लिस्ट आहे इथे, इन्क्रीज डिक्रीज आहे इथे, ऍड टू कार्ड. कोणता मेथड आहे? पोस्ट. त्यासाठी काय काय लागतंय? प्रोडक्ट आयडी आणि टोकन. आहेत ह्या दोन गोष्टी आपल्याकडे? आहेत ना? जस्ट 2 मिनिटात घेतो मी, जास्त काही कॉम्प्लिकेट नाही, 2च मिनिटं लागते ह्याला. कोणत्या पेजला आपल्याला त्या एपीआय ला कॉल करायची? की प्रोडक्ट डिटेल नावाच्या एपीआय ला. ऑलरेडी तिथे आपली एक एपीआय कॉल आहे ना? मग दुसरी एपीआय आपल्याला कधी कॉल करायची? जेव्हा आपण ह्या ऍड टू कार्ड नावाच्या बटनवर क्लिक करतो तेव्हा. मग त्यासाठी मी काय करतो, जसं की ते बटन आहे, ऍड टू कार्डचं बटन आहे, कुठे बटन? इथे. त्याला मी काय करतो, एक इव्हेंट कॉल करतो. जसं की इव्हेंट कोणता? ऑन क्लिक. जसं त्या बटनावर आपण क्लिक करू तर एक फंक्शन कॉल होणार, ऍड टू कार्ड नावाचं काय होणार? एक फंक्शन कॉल होणार. मग मी जस्ट इथे काय करतो, फंक्शन बनवतो. जसं की फंक्शन कीवर्ड ऍड टू कार्ड नाव असेल त्या फंक्शनचं, आणि त्या फंक्शनचं काम काय राहणार? कन्सोल डॉट लॉग करायचं की ऍडेड टू कार्ड. झालं. असं मेसेज मी प्रिंट केला. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, कन्सोलला मी ओपन करतो इथे. ठीक आहे, कन्सोलला मी जस्ट ओपन केलं, इथे सोर्स नाही कन्सोल. काय दिसतंय का आपल्या इथे? जसं मी या बटनावर क्लिक केलं तर काय झालं, इथे ऍड टू कार्ड हा असा मेसेज प्रिंट झाला. मला ऍड टू कार्ड असा मेसेज प्रिंट नाही करायचा, मला एक ऑब्जेक्ट प्रिंट करायची. त्या ऑब्जेक्ट मध्ये असणारे प्रोडक्ट आयडी आणि जस्ट मी ह्यालाच कॉपी करू का? मग जस्ट ह्यालाच कॉपी केलं आणि या फंक्शनच्या आतमध्ये मी राईट करतो. ठीक आहे, त्याच पेजवर आपण राईट केलं ना, बनवला, आणि जस्ट मी त्याला करतो ओबीजेला कन्सोल. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, काही झालं का इथे? ठीक आहे, रिफ्रेश होत आहे, झालं का? नाही. जसं मी ऍड टू कार्ड बटनावर क्लिक केलं तर झालं, त्या प्रोडक्टची आयडी आणि टोकन प्रिंट झालं. झालंय. मग आपल्याला ऍड टू कार्डची जी काही एपीआय आहे त्या एपीआय ला कॉल करण्यासाठी काय लागतो? डेटा, प्रोडक्ट आयडी टोकन. ते आपण ऑब्जेक्ट मध्ये राईट केलंय. जस्ट मग जी एपीआय आहे ते एपीआय ला कॉल करायची. मग एपीआय ला कॉल करताना काय करायचं? जस्ट इथे axios डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये URL कोमा द्यायचा, ओबीजे राईट करायचा, डॉट देन राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये असतो एक ॲरो फंक्शन. त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स भेटणार आहे तो रिस्पॉन्स मी इथे करतो कन्सोल डॉट, जसं की सर्व्हर रिस्पॉन्स, आणि कोमा देऊन इथे RES मधून डेटा प्रिंट कर. आता सांगू आपल्याला, आहे की नाही? आणि URLच्या जागी मी काय करतो, जस्ट ती URL पेस्ट करतो. कुठे आहे URL? इथे. कोणते? ऍड टू कार्ड. कॉपी केली, प्रोडक्ट डिटेल मध्ये आलो, आणि URLच्या जागी इथे URL मी पेस्ट केली. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी काय करतो, रिफ्रेश करतो. झाला इथे आपला प्रोडक्ट शो. त्या प्रोडक्टचे दोन्ही एपीआय कॉल झाले, त्यांचा आपल्याला रिस्पॉन्स भेटला. जस्ट मी ऍड टू कार्ड नावाच्या बटनावर क्लिक केलं तर आपल्याला सर्व्हर कडून रिस्पॉन्स भेटलाय, आणि त्या रिस्पॉन्स मध्ये काय भेटलंय? मेसेज ऍडेड इन स्टेटस. म्हणजे जो आपला हा प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट काय झाला? आता कार्ड मध्ये ऍड झालाय. कार्ड मध्ये ऍड झालाय, पण इथे ऍड टू कार्ड कुठे आले? ऑलरेडी. एकदा मी रिफ्रेश करू, जस्ट मी एकदा रिफ्रेश केलं, आता इथे बटन कोणतं शो झालंय? ऑलरेडी ऍडेड टू. पण इथे काय होतंय? ठीक आहे, त्या बटनचा कलर पहिला चेंज करत आहे ना, समजत नाही मलाच. ठीक आहे, बीजी कलर मी ग्रीन करतो इथे, आणि त्याची ऑपेसिटी देतो फक्त 600. ओके, व्यवस्थित दिसेल. ओके, आलं इथे ऍड टू, ऑलरेडी ऍडेड टू आलंय बटन.
सपोज मी दुसरा एक प्रोडक्ट सिलेक्ट करतो. हा वाला केला, व्ह्यू केला, ऍडमध्ये कार्डमध्ये. जसं मी ते ऍड टू कार्ड केलं, तो प्रोडक्ट काय झाला, सक्सेसफुली ऍड झाला. पण आपल्या तिथे ऑलरेडी ऍडेड टू कार्ड आलं इथे. ते पाहण्यासाठी आपल्याला काय करायला लागतंय, रिफ्रेश करायला लागतंय नाही ते रिफ्रेश. आणि त्यानंतर दिसतंय ऑलरेडी ऍडेड टू कार्ड. मग आता पेजेस रिफ्रेश होऊन नाही द्यायचं. पण इथे स्टेप वाढते ना. युजरला काय माहितीये की आपल्याला माहितीये रिफ्रेश केल्यानंतर ऍड टू कार्ट नाहीतर ऑलरेडी ऍडेड टू कार्ड असं बटन शो होतंय. मग युजरला काय माहितीये की रिफ्रेश करायला लागतंय. प्रॉब्लेम झाला इथे, झाला ना प्रॉब्लेम. मग आपण काय करू, जसं एखादा प्रोडक्ट एखाद्या युजरने ऍड टू कार्ड केला, सपोज हा थर्ड झाला घेतला, ऍड टू कार्ड केल्यानंतर काय होतंय, एक फंक्शन कॉल होते. त्या फंक्शनच्या आतमध्ये काय आहे, एक एपीआय आहे. मग आपण इथे असं सांगू, विंडोज लोकेशन आहे की ते रिलोडचं ऑप्शन आहे लास्ट मध्ये आहे ना. याने काय होणार, जसं ते एपीआय कडून आपल्याला डेटा भेटणार तर ऑटोमॅटिकली आपलं पेज काय होणार, इथे रिलोड होणार. आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा रिफ्रेश करतो मी इथे, बटनला हात नाही लावला, मी रिफ्रेश केलं नाही, ऑटोमॅटिकली रिफ्रेश झालं. तिथे ऑलरेडी ऍडेड टू कार्ड आलं. पण रिॲक्ट जीएस मध्ये आपली वेबसाईट रिफ्रेश होती का, नाही होत, नाही ना होत. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं माहितीये, जस्ट हा जो ऍड टू कार्ड नावाचा फंक्शन आहे, त्या फंक्शनला काय करा, एका यूज इफेक्टच्या आतमध्ये राईट करा. तो तुमचा प्रॉब्लेम काय होईल, जस्ट जो हा फंक्शन आहे त्या फंक्शनला काय करायचं, यूज इफेक्टच्या आतमध्ये राईट करा. जस्ट तुमचा तो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम काय होणार आहे इथे, सॉल्व्ह होणार. समजलं इथवर ऑनलाईन मेंबर. मला माहिती आहे की जास्त झालं